राज्यातील 63,000 शिक्षक बांधव गेली 20 वर्षापासून पवित्र ज्ञानार्जनाचे काम करीत असून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या पदरी अजूनही हक्काचे वेतन मिळत नसल्यामुळे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचे गेल्या 9 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मात्र यांच्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे. बघूया ग्लोबल न्यूजचा याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट. संघाचा इतिहास जाणून घ्या, या शिक्षकाचा इतिहास जाणून घ्या. हा फार संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे आणि ज्यांनी आमच्या पाठीवर मारण्यापेक्षा पोटावर मारण्याचा प्रयत्न केलाय त्या शिक्षण मंत्री उद्ध्वस्त झालेत. विचारा त्यांचं करिअर. मी सांगत नाहीये, त्यांचं करिअर विचारा. आतापर्यंत 2005 पासून ते 2000 याच्यापर्यंत सगळे शिक्षण मंत्र्यांची यादी काढा. राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेले आहे. कारण जगामध्ये सर्वात मोठा शाप हा शिक्षकाचा असतो आणि तो शाप तुम्हाला लागू नये अशा भूमिकेतनं तुम्ही वागलं पाहिजे. ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाची भूमिका. आम्ही कुठल्या याच्यामधले नेते नाही. आमची पगार, आमची जबाबदारी हा आमचा भाग आहे. म्हणून इथल्या अर्थमंत्र्यांनी तर निधी बाबतीमध्ये फार असं संभ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी संभ्रमित कुणाला करू शकतात? ज्यांना अर्थशास्त्रातलं काही कळत नाही त्यांना तुम्ही संभ्रमित आरामात करू शकता. पण मी आजही सांगतोय तुम्हाला की मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी स्वतः अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना शिकवतो. म्हणून अर्थमंत्र्यांनी निधी हा विषय जेव्हा काढला तेव्हा त्यांनी सरळ उघड राजकीय टेन्शन घेण्यापेक्षा आणि डेंग्यूग्रस्त होण्यापेक्षा त्यांनी कृपा करून आपल्या पदापासून दूर व्हावं. हा देश, हा राज्य चालवण्याची जी भूमिका आहे ती निश्चितच कोणावरही अन्याय करून चालवण्याची भूमिका ही शासनकर्त्याची असता कामा नये. तुम्हाला कल्पना नसेल माझ्या बांधवांनो की मला जिथपर्यंत माहिती आहे त्यातून मी तुम्हाला सांगेन की अरे एखाद्या रजाकाराच्या काळात जर आपण विचार केला, औरंगजेबाच्या काळातला जर आपण विचार केला, त्यांना सुद्धा त्या काळातल्या सैनिकांना आणि कामगारांना वेळेच्या वेळी पगार होत होती. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एकीकडे आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि अमृत महोत्सव साजरा करत असताना जे शिक्षक आहेत त्यांना जर तुम्ही त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असाल तर कोणता अमृत महोत्सव साजरा करायचा नेमका, याही भूमिकेकडे आम्ही पाहिलं पाहिजे. अहो, नक्षलवाद्यांना पगार जास्त आहे माझ्यापेक्षा. या देशातली व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम जेव्हा एखादा अन्यायानं पेटून उठतो ना तेव्हा तो माओवादी, नक्षलवादी हा काही दुसऱ्या देशाचा नागरिक नसतो. मी स्वतः राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. हा माओवादी, नक्षलवादी कोण असतो? हा माओवादी, नक्षलवादी असतो या देशामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला, एवढा अन्याय की त्याला नंतर वाटतं की अरे आता मी तर संपतच चाललोय, पण त्या व्यवस्थेनं मला सडवलंय, त्या व्यवस्थेनं माझ्यावर अन्याय केलाय, त्या व्यवस्थेला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. त्याला नक्षलवादी म्हणतात. त्याला म्हणतात नक्षलवादी. आणि या नक्षलवाद्यांना 30-35 हजार त्यांची युनिटी, त्यांची हे जर पगार देत असेल तर मला 17,000 का? आणि मग मी का वळणार नाही? माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या इथल्या व्यवस्थेसाठी माझ्या डोक्यामध्ये असे वाईट विचाराचे किडे सरकारने आणता कामा नये. कारण सरकारने आमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसाच्या डोक्यामध्ये असे वाईट किडे जर निर्माण केले तर त्या किड्याचं पाप सर्वस्वी सरकारला लागतं. सर्वस्वी सरकारला लागतं. लक्षात घ्या. कशासाठी झालो होता मी प्राध्यापक? कशासाठी शिकवलंय आमच्या आई वडिलांनी आम्हाला? तुम्ही 12वी 10वी पास होऊन जर तुम्ही त्या खुर्चीवर बसता आणि आम्हाला जर निधी नाही असला काही प्रकार सांगत असाल तर हे बरोबर नाही. म्हणून विचाराची लढाई आहे. हे आंदोलन विचाराचं आहे. हे आंदोलन न्याय हक्काचं आहे. या आंदोलनात आलेला प्रत्येक शिक्षक आपल्या कर्तव्यावर 100% प्रामाणिक असलेला हा शिक्षक आहे. आणि एवढंच नाही, माझी विनंती आहे खास करून शिंदे सरकारला, कारण यांना देण्याचं माहिती आहे. यांनी आम्हाला दिलेलं आहे पण देत असताना आमचा वाटा एका भाकरीवर आहे. पण आम्हाला पूर्ण भाकर दिली नाही. आम्हाला दिली चतकोर भाकर, कुणाला दिली अर्धी भाकर. का बाबा? आमच्या हक्काची पूर्ण भाकर असताना
तुम्ही चतकोर आरती देण्याचं नेमकं कारण काय मग? तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्या हक्काची पूर्ण भाकर द्या. आम्हाला पुन्हा पुन्हा आझाद मैदानावर येण्याची पुन्हा निश्चितच अजिबात अशी गरज पडता कामा नये. शिक्षक कुठं दर दिवाळीला माझी वैयक्तिक हे 6वी दिवाळी इथंच दर दिवाळी आझाद मैदानावर कशासाठी? तुम्ही तुमच्या कुटुंबात जाताना तुम्ही तुमच्या कुटुंबात जाऊन या देशाचे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरे करता आणि मग आम्हाला कुटुंब नाहीये, आम्हाला सण उत्सव साजरे करावेसे वाटत नाहीये. तुमचं जीवन म्हणजे जीवन, तुमच्या लेकरं बाळाचं भविष्य म्हणजे भविष्य, तुमच्या कुटुंबाची काळजी म्हणजे काळजी. आणि आमचं कुटुंब काय वाड्यावर पडलं आहे? आमचं कुटुंब म्हणजे असंच आहे का? ही भूमिका आम्हाला सरकारला विचारावी लागेल. शिंदे साहेब तर फार इमोशनल आहे. मला शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. आपण तर शेतकरी पुत्र आहात, आपण तर अल्पभूधारक शेतकरी आहात. आणि जर तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख कळत नसेल तर तुम्ही कसले शेतकरी? मग तुम्ही शेताच्या कोणत्या बांधावर गेले होते? तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख नाही कळत? अहो, इथं जमलेला 63,000 शिक्षकापैकी किमान 45,000च्या वर शिक्षक हे शेतकरी पुत्र आहेत. मग हे 45,000 शेतकरी पुत्राचं दुःख तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कसले शेतकरी आहात? मग फक्त भाषणामध्ये शेतकरी वापरता का तुम्ही? तर राजकीय स्टेटमेंट हे शिक्षकाच्या बाबतीमध्ये असता का? म्हणजे आमचं क्षेत्र वेगळं आहे. आमचं क्षेत्र राष्ट्र घडवण्याचं आहे. आमचं क्षेत्र हे खऱ्या अर्थाने उद्याचं भविष्य घडवण्याचं आहे. उद्याचा देश मोठा व्हावा, उद्याचं भविष्य मोठं व्हावं असं जर प्रधानमंत्र्याला वाटत असेल तर प्रधानमंत्र्याला हेही कळालं पाहिजे की देश कसा मोठा होईल. कारण देश घडवणारा, देशाचं भविष्य घडवणारा 72,000 63,000 शिक्षक हे विना वेतन कोणी 15, 20, 30 हजारावर काम करतंय. कसा देश घडणार हो? कसा देश महासत्ता होणार? आणि म्हणून शिक्षण क्षेत्राकडे एवढ्या वाईट नजरेने पाहताय तुम्ही. जपानमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षणावरचा खर्च जवळपास एकूण उत्पादनाच्या हा 6% झाला पाहिजे असं बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलं. म्हणजे तुम्ही नको त्या गोष्टीवर अनेक खर्च करता, खरं आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. पण शिक्षणावर खर्च करायची वेळ येते तेव्हा तुमच्या हाताला झटका बसतो, तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक येतो. तुम्हाला सरकार आमच्या पगारीचा जीआर काढायचा म्हणलं की तुम्हाला महाराष्ट्राची गरिबी कळते. आणि तुम्ही जेव्हा उधळपट्टी करता, धरणाचं उद्घाटन होण्याच्या आधीच धरण फुटून जातं. एवढा उघडा भ्रष्टाचार तुमचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चालतो आणि तिथं करोडो रुपयाची उधळपट्टी होते. अरे आम्हाला लागतातच किती? 3,000 कोटीच्या आसपास लागतील आम्हाला 100% दिलं तर. आणि 3,000 कोटीचं बजेट म्हणजे या प्रगत महाराष्ट्रामध्ये आहे किती? फार झालं तर शिक्षणावरचा आत्ताचा खर्च आहे तो म्हणजे 2.5ही नाही, तो फक्त 3 जरी केला, 3% खर्च केला तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची दिवाळी होती. सगळ्यांच्या आयुष्याची. म्हणजे आम्हाला कोणतं तत्वज्ञान शिकवत आहेत? पण म्हणून मला कधी कधी हसू याचं येतं की यांनी जाणीवपूर्वक मूर्खात काढण्याचं काम करतात. तसं तुम्ही मूर्खात काढू नका. कारण आम्ही शिक्षक म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलेले, मराठी शाळा वाचवणारे, मराठी शिक्षण देणारे आणि ही महाराष्ट्राची संतांची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवून हा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करणारे आम्ही प्राणी आहोत. पण आमच्याकडे तुम्ही असा आकाश नदीनं बघू नका, आमच्याकडे असं तुम्ही सावतरण नजरेनं बघू नका. आमच्याकडची नजर तुमची शुद्ध भावनेची असली पाहिजे. केसरकर साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे की मी 1160 कोटी रुपये दिलेले आहेत आणि ते अजून खर्चले नाहीत. आता ते न खर्चवणं आमचा गुन्हा आहे का? ते न खर्चवणं आमचा गुन्हा आहे? अरे ते का खर्चलं नाही? जे जबाबदार आहेत त्यांना धरा ना, त्यांना आणा आझाद मैदानावर, त्यांना 4 फटके मारा. किंवा तुमच्याच फायली पुढे गेल्या नसतील. याचा अर्थ असा होतो की एखादा 10वीला पास झाला, एखादा नापास झालाय, त्या पासवाला गेलाय आणि म्हणलंय मला 11वीला ऍडमिशन पाहिजे, तर ते म्हणाले नाही मागचं येऊ दे की 10वी नापास आहे ते. आता त्यानं नापास झालाय, ते होईल ना अभ्यास करून पास? ते होईल पास. त्या 11वीच्या एका वर्षाचं ह्याचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा तुला नैतिक अधिकार दिला कोणी? हे आम्ही पाहिलं पाहिजे. आणि मागचा बजेट, पुढचा बजेट अशा बजेटच्या गोळामध्ये न ठेवता जे सरसगट आता 100%चा पगार याला आम्ही हक्कदार आहोत. आणि तुम्ही माणुसकीच्या नात्यानं, मानवतेच्या नात्यानं शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून आमचा विचार केला पाहिजे. आणि आम्हाला दिवाळीच्या अगोदर शासन आदेश दिलाच पाहिजे. जर दिला नाही
त्याच्या पुढचं पण सांगतोय, जर दिला नाही तर हे महा कठीण होईल. कारण आमची दिवाळी आझाद मैदानावर करण्याचा प्रयत्न कराल, याद राखा तुमचं दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं दिवाळं निघेल. म्हणून तुम्ही या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. संख्या किती आहे यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत, आकडे माहित आहेत, सगळं आता तुम्हाला माहिती आहे. आता पुन्हा तुम्हाला आम्ही काही सांगावं हा विषय आता राहिलेला नाही. तुम्हालाही पाठ झालाय, आम्हालाही पाठ झालाय. आमचं आंदोलन, माझी भूमिका ही कोणा एखाद्या पक्षाविरुद्ध, एखाद्या राजकीय नेत्याविरुद्ध अजिबात राहिलेली नाही. माझी भूमिका आहे माझ्या हक्काच्या, माझ्या पगारीसाठी. आणि माझी भूमिका आहे ती म्हणजे जे कोणी व्यवस्थेत बसलेत, आम्ही कधी राष्ट्रवादीच्या खुर्ची सोबत भांडलोय, काँग्रेसच्याही खुर्ची सोबत भांडलोय, शिवसेनेच्याही खुर्ची सोबत भांडलोय. सगळ्या खुर्च्या आता मंत्रालयात मला तर एकाच खुर्चीमध्ये दिसत आहेत. त्याच्यामुळे आमचं भांडण हे व्यवस्थेविरुद्ध आहे. ज्या व्यवस्थेनं आम्हाला सडवलं, ज्या व्यवस्थेनं आमच्या पाठीवर वार केले आणि सोबत पोटावरही वार केले, आमच्या हक्काची भाकर आम्हाला ज्या व्यवस्थेनं मिळू दिली नाही, त्या व्यवस्थेविरुद्ध आमचा लढा आहे.